हजरी घेतली तोडायला. हजरी घेतली तोडायला. आवाज जी माणूस राणी तू जी झाड काय जीसीपी ती मालक लावून तोडतो म्हणताय मग कसं लागलाय तोडायला. हजरी घेतली म्हणल्यावर कळतंय झाड तोडा. हजरी घेतली हजरी हजरी तोडायला तुम्ही. हा कोण रान इकल का याडफीड लागले काय हा. आणि रान इकली वाचली फटकी कपडी घातली असती काय. मग आम्ही ओरडू ओरडून तीच सांगत होतो विचारत होतो मग मीच सांगाय काय झालं. तुला सांगायची माझी काय गरज आहे. काय गरज आहे म्हणजे तरी मी म्हणते काय तर गोष्टी आहे. एवढं माणूस कस काय अब्दल एवढं करल. हा वाच्याच वाटते ते का अजून बी सगळे. तसं नाही रान इकलेला माणूस ते झाड पाडलेला माणूस स्वतःच इकल्यावर कोण अब्दल का लोकांच्या रानात. स्वतःच्या शेतीत बसतोय लोकांच्या नाही. मग आजपर्यंत म्हणत होता सकाळी म्हणला माझी इकली करीत कागद येईल कळल आणि आता म्हणताय का तसं म्हणजे किती मांडळासारखे पलटे हाणताय. निघून जायची वाट बघतो तू पण बेकार आहे तू धीट आहे. किती जरी बोललं तर हिथंच केकले. मी जात नसते काय मी जात नसते मदत करू लागू काय पैसे मागतात लागल दमानं घ्या कारण की आता मी एवढी आज आनंदी आहे. गगनात मात नसेल आनंद. त्यागलाच म्हणजे पैसा आल्यावर माणूस काय पण करतं. माझ्यापाशी पैसेच नाहीत रान इकलेलं पाहून मला शंका आलती काय तर काय का होईना काळा बाजार आहे तरी मी म्हणते बरं का काय नाही इकलं नाही खोटं बोलताय खरं नाही तर नाही इकलंय म्या. हा होय किती त्रास द्यायचा असतो माणसाला. तुझ्यासारख्याला काय सांगायचं काय सांगायचंय जाऊन मला काय म्हणते तुझं टेन्शन ना काय दुखणं आलं सलाईन लावून आली मी माहित आहे. होय होय करताय डॉक्टर पळून गेल नाही. डॉक्टर कशाला पळून जातो या तुला दुखणं आलंय म्हण. सर तिकडे ढकलू ना ग तिकडे शांत तिकडे या तर हा बा 5 मिनिटं तिकडे तिकडे या मस्का लावू नको. आलं तिथं अजून तुम्ही अजिबात असल्या मस्क्याला कोण बोलत नाही. मी माझ्या लेकरांच्या नावावर रान करून टाकलंय तुझ्या बी नाही माझ्या बी नाही. तू तिकडं आणि लेकरांच्या 18 वर्ष होतं नावच लागत पण त्यांच्या नावावर केलंय. 18 वर्षांनी त्यांनी इकू नाही तर फोकून टाकू काय घेणं दे. मी काय म्हणते बघा सर बघा हा बा तिकडे बघा किती घामा किती 5 मिनिटं कशाला जाऊ जाऊ चला घे तरी चप्पलीत काटा उचलायची घुसू दे. माझी चप्पल माझी कपडे काय तुला घेऊन दे नाही. अहो हेकडे या तर 5 मिनिटं या जरा खाली शांतपणे जरा विचार करायचा. कशाचा विचार करायचा आहे. हात लावू नको. लांब न बोल काय बोलायचं. मी लांब नाही बोलत ऐका की ऐकून तर घ्या की. हात लावू नको लांब न बोल. हात का लावू नको अजिबात नाही. हो दे. आता आनंद वाटला असेल नाही इकली म्हणजे. आनंद माय ना माझा होय पण तुला बी नाही काय ठेवलं. मला काय नकच माझ्या लेकराचं झालं मला बाद झालं. मला काय नका मला अपेक्षाच नाही मला पाहिजे मी ही करीन आणि ती करीन मला कशाचीच गरज नाही. माझे सगळं आनंद सगळे काय म्हणते ती माझ्या लेकरातून तुमच्यातच आहे. होय होय काय होय होय माझ्यात नाही लेकरात आहे. सर मागे सर महाग करू नका लागून मला कुराड मामाची आणली आहे ना तुम्ही चालेल घेऊ आता मी नाही काय तुम्हाला बोलत मला काय झालं चुकलं तुम्ही तसं मागत होतं त्याला मी तर काय करणार सांगावं. आम्हाला माहित होतं एक ना एक दिवशी पाया पडत येणार जागा नाही आमच्या शेवट बी काय असले बोलले ना तुमचं मला गुण पटत नाही बघा ही तुम्ही बोलताय ना हेच मला तुमचं पटत नाही. तू आली अजून 4 दिवस असंच चालू ठेवला असतं तुझा बाप देखील पाया पडत आला असता. कशाला सांगायला लागली तू. बापानं तर काही केलं मिटवायचं का नाही. काय मिटवायचं रोज मला वैताग आलाय. जागी बा आई बापा येत राहायला बघ माझी मी लेकरांचं किती घाम आलाय.
येऊ दे. शेती माझी आहे, मी करणार आहे, मी आपदणार आहे म्हणल्यावर घाम येणारच आहे, सुख दुःख राहणारच आहे मला. तुमच्या सुखादुखात मी आहे. काय नाही फुकट खाऊ सुख दुःखात नसते ती. काय तुम्हाला हेच करायचं नाही. ऐका की मी तुम्हाला काम करू देत नाही बघा, जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत. स्वतःला काम करावं लागेल. मी तुमचं करते की, काय गरज नाही, ऐका माझ्या की. संग नाही स्वतः करायचं. स्वतः करते, हं, काम करू लागते तुम्हाला, मी नाही म्हणत नाही. हं. पण हे राग, ही गैरसमज काढून टाका की अहो. कशा पाय कशी पण तुमच्याकडे पण काय चुकलंय, माझ्याकडे पण चुकलंय. माझ्याकडून काय नाही चुकलं. काय कसं नाही चुकलं? नाही चुकलं. हा? नाही चुकलं. तिकडं काय आहे? काय बघताय? एकल्याला कधी व्हायचं ह्याच याड लागले. JCP वाला गेला एक 10-15 मिनिटात एक झाड पाडून, पण डोकं खांदून खांदून केस निघून चालली. ही आता व्हायचं कधी मग. हो काय कधी पण. मला जर तुम्ही काल म्हणला असता की असं नवं असं करायचं आहे, मी काय तर काल केलं असतं का नाही सांगा. काय तुला सांगितलं तुम्ही, तो लाकडं एक एक उचलून खांद्यावर पळवली असती, लाकड राहिलीच नसती इथं. लाकड काही सारखी येते मग काय तुझ्या मागची जायची, खांदा लावला तर पळतच लाकडं जातील वर तुला. मला हं, का माझ्यावरच रस्ता आहे बघा. राहू दे आमच्या इथं. अहो ऐका की, सारखा मी करते. बस झालं तुझं लय ऐकलं. काय हं. माझं नाही ऐकायचं, कुणाला ऐकायचं कुणाचं? आता जग बायकांचं ऐकते, तुम्ही ऐकलं म्हणून नवलंय. आ लय पाणी पिऊन उभं राहून होय झालं असेल ना. काय देखील झालं नाही आणि काय राहिलं. सॉरी सॉरी म्हणलंय की. आवडतंय तिथं दिसतंय डोळ्यानं. किती पाणी बाटली पाणी पे. लेकरं पण तुमच्यासारखी जायती व हं. काय पोरं पण तुमच्यासारखी जायती. तर कुठं नुसता कूलर लावायचा घरात आणि झोपायचं त्या वाऱ्याला. कष्ट करावं लागतंय आणि कष्ट केल्याशिवाय घाम गाळल्याशिवाय सुखाचा घास खायला भेटत नसतो. तुम्ही असं बोलता बघा, माझं मस्त पेटतंय ना, एवढं पेटतंय बोलून उपयोग नाही. काय गरज आहे का असं बोलायची? मी चांगलं बोलता असताना नीटच बोलायचं बरं. मग मी नीटच बोलतोय, तू आडव्यात शिरते. बरं नाही आता मी आडवे शिरत, हं. तुम्ही पण शिरून आला. हं. हात धरायचं नाही, बोल ना काय Sorry बोलायचं म्हणलंय बोल. की, हात ए, धरायचं नाही. हात धर नको, काय बोलायचं बोल. Sorry. हं, झालं. हात द्या. नाही तसं नाही. हात हात द्या. हात नाही तुम्हाला. द्या की. ए, तर माग तिकडं लांब बोल, काय नाही बोलायचं. लांब बोलाय सॉरी म्हणलंय ना. कशा पाय बोलव तुझ्या आईला आणि बापाला सॉरी म्हण. मग बोलतो की कुणाची मला आहे, पण कुणाची. तुम्हाला रागानं बोलू वाटत नाही पण होय माझं- होय सर मागे झालं की आता. काय झालं की द्या सोडून. कुणाचा मी हात विषय. सोडून देत नाही. असू द्या की. हात सोडून देत नाही, मग हात काढू काय बाजूला. मी काय म्हणते ऐका की. ऐकलं लांब न बोल. ऐका की. हं. द्या की सोडून. नाही चालू करू नको आपल्याला मग तुला भांडण. सोडूनच द्यायचं आहे ना, कुठं धरायचं आहे, सोडायची जागी तुला. आणि काय चालू करायचं नवीन. नाही नाही चालू करू परपंच काय काय आपला. नाही, तुला सोडून दिल्यावर मी नवीन बघीन की दुसरं चालू करायचं. अच्छा. नाही सोडणार. तुम्ही काय करणार आहे हो?